नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे। पुढील 3 दिवसात म्हणजे 3 ते 4 तारखेदरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, तर कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, वैजापूर या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। तर सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर चिखली, लोणार या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जालना, पैठण या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर श्रीरामपूर, अहमदनगर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसात म्हणजे 3 ते 4 जून दरम्यान बघायला मिळणार आहे। दौंड, जामखेड, करमाळा, बारामती, इंदापूर, जेजुरी, पंढरपूर, सोलापूर या भागात मुसळधार पाऊस होईल। तर बीड, केज, माजलगाव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे। त्यानंतर परळी, परभणी, जिंतूर, हिंगोली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर लातूर, पेठ, तुळजापूर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसात म्हणजे 3 ते 4 तारखेदरम्यान बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, खेड, पुणे, खोपोली, गोरेगाव या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तर सातारा, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर रत्नागिरी, राजापूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 3 ते 4 जून दरम्यान बघायला मिळणार आहे। यामध्ये सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस राहील। तर कोल्हापूर, निपाणी, सांगली या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो, खामगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ या भागात आपल्याला थोडासा उन्हाचा चटका जाणवेल। तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व अधूनमधून हलका पाऊस आपल्याला 3 ते 4 जून दरम्यान बघायला मिळू शकतो। या ठिकाणी सुद्धा पुढे चालून पावसाचे वातावरण होईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात पुढील 3 दिवसात म्हणजे 3 ते 4 जून दरम्यान जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढील व्हिडिओमध्ये आपण तेथील हवामान अंदाज बघण्याचा प्रयत्न करू। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पावसाविषयी येणाऱ्या दररोजच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद।